धर्मांतर 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 असं एक ठप्पा आज ख्रिश्चन लोकांवरती किंवा जे येशूला मानणारे लोक आहेत त्यांच्यावरती पडतोय. मग धर्मांतर खरंच आपण करतो का? राजकारणामध्ये जागा टिकून ठेवण्यासाठी ह्या धर्मांतरावर जास्त फोकस करत आहे. कारण की आम्ही प्रेमाचे लोक आहोत. आज काही काही पॉलिटिशियन लोक असे पण आहे की ज्यांनी काही स्टेटमेंट दिलेले की जर कुठं ख्रिश्चन लोक दिसले तर त्यांना आपण गोळीने मारून टाका. आम्हाला लोकांमध्ये मोर्चा करून किंवा लोकांना एकत्रित करून त्यांच्यावर आम्हाला हल्ला नाही करायचा आहे. चर्च खरंच एक आत्मिक उन्नतीमध्ये वाढत आहे का फक्त मनोरंजनसाठी आजकालचे चर्चेस चालू आहे? नाही, क्वचित चर्चेस असे आहेत तर मनोरंजन आहे. 2-2 तास वाजवणं, हॅमरिंग करणं, लोकांना जास्त प्रमाणात म्हणजे टॉर्चर केल्यासारखंच वाटतं. काही चर्चेस असे आहेत की ते आत्मा आणि खऱ्याप्रमाणे सेवा करतात. प्रेज द लॉर्ड. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन पॉडकास्टमध्ये. खूप दिवसानंतर आपलं नवीन पॉडकास्ट येत आहे. त्याचं कारण हे होतं कारण आपण एक आपलं स्वतःचं स्टुडिओ आता ओपन केलेलं आहे. तुमचं सर्वांचं मी धन्यवाद करतो. तुमच्या या सपोर्टमुळं आज आपण इथपर्यंत आलो आहोत आणि खरंच तुम्ही प्रार्थनेमध्ये आमची आठवण ठेवत जा. नेहमी प्रार्थना आमच्यासाठी करत जा, आमच्या टीमसाठी, मेरा शिफाच्या टीमसाठी. तर आज आपल्यासोबत पुन्हा एकदा पास्टर संदीप डेव्हिड आलेले आहे. जर तुम्ही त्यांचा जुना व्हिडिओ बघितला नसेल, आपल्या याच्यावरती त्यांचं एक अजून एक पॉडकास्ट आहे, हिंदीमध्ये तो पॉडकास्ट आहे. त्यांची टेस्टिमनी आहे, त्यांची लाईफ कशी होती आणि ते कसे पास्टर झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्यासोबत काही वर्ड शेअर केलेले आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा. आपण त्यांचं वेलकम करू. वेलकम पारक साहेब. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मेरी सिपाद्वारे मला पुन्हा एक चान्स दिला, त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या टीमचे मी आभार मानतो आणि विशेष प्रभूला धन्यवाद देतो की पुन्हा एक नवीन पॉडकास्ट सुरू झालेला आहे. म्हणून पाहणाऱ्यांना विनंती करतो की हा पॉडकास्ट सुरू करत असताना पुढचा जो पॉडकास्ट येणार आहे, अनेक नवीन पॉडकास्ट येतील, ते पण तुम्ही बघा. आणि धन्यवाद देतो प्रभूला, कारण प्रभू आमच्या बरोबर आहे आणि त्याची दया आमच्या संगतीने आहे. धन्यवाद. आमेन. तर मग कसे आहात तुम्ही? मी आजच्या दिवसापर्यंत खूप चांगला आहे प्रभूच्या कृपेने. कारण देवाचं वचन सांगतं, मी नेहमी सांगत असतो की प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो आनंदच करा, कारण आनंद हा आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी आनंद फ्री गिफ्ट दिलेला आहे. राईट. म्हणून प्रभूला धन्यवाद असतो. आमेन. मागच्या वेळेस आपण जसं बघितलं होतं तुमची जीवनाची टेस्टिमनी तुम्ही शेअर केली होती. आपला जो व्हिडिओ हिंदीमध्ये होता आणि खूप लोकांना ती टेस्टिमनी खूप आवडली, भावक झाले आणि तुमची लाईफ जशी झाली तशी तुम्ही एक पास्टर झाले आणि आता तुमचं एक स्वतःची मिनिस्ट्री आहे, द गॉस्पल मिनिस्ट्री, आपल्याला माहितीच आहे. पण आजकाल काही जे मुद्दे आहे म्हणजे जे आजकाल चालू आहे, सैतान जे कार्य करते, जसं धर्मांतर 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 असं एक ठप्पा आज ख्रिश्चन लोकांवरती किंवा जे येशूला मानणारे लोक आहेत त्यांच्यावरती पडतोय. मग धर्मांतर खरंच आपण करतो का? हा मुद्दा जो जास्त लोकांनी उत्पन्न केलेला आहे. एक मी सांगू शकतो की काही मुद्दा लोकांनी आपल्या स्वतःचं वर्चस्व करण्यासाठी सुरू केलेला आहे. दुसरं मी सांगू शकतो की राजकारणाच्या माध्यमातून राजकारण पुढारी आपल्या जीवनातून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी किंवा आपली राजकारणामध्ये जागा टिकून ठेवण्यासाठी ह्या धर्मांतरावर जास्त फोकस करत आहे. कारण की आम्ही प्रेमाचे लोक आहोत. ख्रिस्तानी प्रेम शिकवलेलं आहे. कारण देवाचं वचनच सांगतं, मागं पण मी सांगितलं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यांनी आपला एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर सार्वकालिक जीवन प्राप्त हो. याच्यातून आम्हाला कळतं की प्रेम वाटणारे आहोत आम्ही. लोकांना वेगळ्या पद्धतीचं दिशा दाखवणारे नाही, हे प्रेम दाखवणार आहे, धर्मांतर नाही करणं. कारण हा जो ख्रिस्ती धर्म आहे किंवा ख्रिस्तामध्ये चालणारे लोक आहे, हे प्रेम तर देताच, पण त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा धर्म हा असा काहीच नाहीये. म्हणून लोकांनी काय केलं, आपलं वर्चस्व होण्यासाठी लोकांना टार्गेट करत आहे. अनेक चर्चेस हल्ला उगाचच करणं, त्याच्यानंतर कुठली शाळा आहे त्याच्यावर हल्ला करणं. आता मी काल परवा व्हिडिओ बघितला, हॉस्पिटलवर हल्ला करायला लागले. मग मला सांगा, जर आम्ही या पद्धतीने चांगलं कार्य करत आहोत तर मग त्याच्यावर तुम्ही का अटॅक करता? कारण की आपली म्हणतात ना, आपली पोळी भाजून घ्यायची आहे राजकारणामधल्या लोकांची. म्हणून या गोष्टी धर्मांतराचा जो मुद्दा आहे तो उचललेला आहे.
दुसरं मी अजून सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर सरांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे संविधानमध्ये की प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा प्रचार करणं योग्य आहे. बरोबर. धर्मांतर करणं नाही, प्रचार करणं योग्य आहे. आम्ही प्रचार करतो कारण प्रभूचं वचनच सांगतं. कारण प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी धर्म नाही सांगितला, त्यांनी सांगितलं स्वर्गाच्या गोष्टी सांगितल्या. कारण येशू ख्रिस्त स्वर्गातून जगामध्ये आला होता आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं की पश्चाताप करा. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. लोकांना पापापासून मुक्त करण्यासाठी आणि पापापासून दूर करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये सत्याचा मार्ग स्वर्ग जाण्यासाठी येशू ख्रिस्ताने सांगितलं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. म्हणून धर्मांतर या ठिकाणी मला तर नाही वाटत की आम्ही धर्मांतर करत आहोत. हा खोटा आरोप आहे आणि मी निषेध करतो. लोकांनी जे काही आज आमच्या बंधूंवर आणि आमच्या भगिनींवर आणि आमच्या लोकांवर अत्याचार करत आहे, पण आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या प्रकारचे अत्याचार आम्ही नाही करत आहे. आम्ही कोणाला मारत नाही राहिलं. आम्ही आमच्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना करत आहोत. कारण देवाचं वचन सांगतं की तुम्ही काय करा, शत्रूवर प्रेम करा, एकमेकासाठी प्रार्थना करा, आणि आम्ही तेच करत आहोत. म्हणून आम्ही क्षमा करणारे लोक आहोत. आमेन. जसं आपण बघतो धर्मांतराचा विषय, धर्मांतर आज जास्त वाढलेला आहे. ज्या पहिल्या काळी मला असं वाटतं की सगळे आपले जे वेगळे वेगळे धर्माचे लोक होते ते एकत्र पहिले भारतामध्ये राहत होते आणि अजून पण ते राहू शकतात. पण काही लोकांमुळे जसं तुम्ही सांगितलं त्याच्यामुळं वाद होतोय आणि धर्मांतराचा प्रकार जास्त वाढतोय. तेव्हा त्या टायमिंग मध्ये लोकांना एवढं वाटत नव्हतं की कुठेतरी कोणत्या तरी चर्चमध्ये जाऊन धर्माबद्दल किंवा यांच्या धर्माला स्टॉप करा किंवा चर्चला ताळा लावा. पण आज ते गोष्टी होत राहिले. आता आज काही पॉलिटिशियन लोक असे पण आहे की त्यांनी काही स्टेटमेंट दिलेले की जर कुठं ख्रिश्चन लोक दिसले तर त्यांना आपण गोळीने मारून टाका, सैराट करून टाका. म्हणजे ह्या स्टेटमेंट वरती आज आपल्या ख्रिश्चन लोकांनी कसं त्याला रिॲक्शन द्यायला पाहिजे, काय त्याच्यावरती त्यांनी रिॲक्शन? मी मगाशी तेच सांगितलं की एक वचनामध्ये सांगितलं की एक पवित्र दिवस ठरवा. युएल संदेशामध्ये सांगितलंय एक पवित्र दिवस ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही उपवास आणि प्रार्थना करा. बरोबर. आम्हाला लोकांमध्ये मोर्चा करून किंवा लोकांना एकत्रित करून त्यांच्यावर आम्हाला हल्ला नाही करायचा आहे. हा, तुम्ही जाऊन कंप्लेंट करू शकता की ह्या गोष्टी चालू आहे, जे सैराट करा म्हणताय, गोळ्या मारा म्हणतात, 10 लाखाचं इनाम ठेवलेले, 5 लाखाचं इनाम ठेवले, 2 लाखाचं इनाम ठेवलेले. जे भाषांतर लोक करत आहे हे चुकीचं आहे. म्हणून त्याच्याकडे माझं एकच दृष्टिकोन आहे की त्यांनी चुकीचं जे शब्द काढलेले आहे ते आम्ही नाही काढत. पण मी एवढं सांगतो की आपले जे लोक आहेत, आपले जे पास्टर्स आहेत, आपले जे सेवक आहेत, त्यांना बायबल सर्व माहित आहे, बायबलचे वचनं माहित आहे. म्हणून मी मागे सांगितलं की एक दिवस ठरवा आणि मी तो म्हणतो की प्रत्येक चर्चेसमध्ये ज्यांनी आपल्या विरोधात गोष्टी बोललेल्या आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू चेंज करणार आहे, हृदय परिवर्तन करणार आहे. जर प्रभू शाऊलाचा पाऊल करू शकतो, त्यांनी पण प्रमाण काढलं होतं, लोकांना किती प्रॉब्लेम केला होता, त्यांना खूप त्रास देत होता. पण ज्यावेळेस प्रभूने ते बघितलं, प्रभूला कळवायला आला की माझ्या लोकांना एवढा अत्याचार होत आहे, आणि मग शाऊलाला प्रभूने पकडलं आणि 3 दिवस तो आंधळा झाला. आणि मग प्रभूने त्याला पाचारण केलं आणि तो प्रभूसाठी जगू लागला. त्याचं वचन पण सांगतं की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. म्हणून आज जास्तीत जास्त माझ्या बंधूंना, माझ्या बहिणींना आणि आमच्या मातांना, आमच्या सर्व लोकांना मी एकच आव्हान नाही करू शकत, पण एक रिक्वेस्ट करू शकतो की प्रार्थना जास्त करा, गुडघ्यावर या, कारण गुडघ्याची प्रार्थना खूप सामर्थ्यवान आहे. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये बसा आणि बघा प्रभू त्यामध्ये कार्य करायला. प्रभू येशू ख्रिस्त ते पण म्हणतो की तुम्ही आपल्या रूम मध्ये जा, दरवाजा बंद करा आणि प्रार्थना करा. बरोबर. म्हणून शत्रूवर प्रेम करा, पण तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्या गोष्टी केला. म्हणून लोकांवर आपण तसंच जसं ते करतात तसं आम्हाला करायचं नाहीये. बरोबर. आणि जसं आपण बघतो की काही लोक आता जसं जे वाद चालू आहे, काही पॉलिटिशियन लोकांमुळे जे वाद होत राहिले, जे स्टेटमेंट पास होत राहिले, पण मग याच्यामुळं ख्रिस्ती लोक, जे येशूला धरणारे लोक आहेत, ते रस्त्यावरती आलेले, ते मोर्चा काढताय. तर मोर्चा काढणं आपल्यासाठी योग्य आहे का? मोर्चा आपण काढायला पाहिजे का नाही काढायला पाहिजे? नाही, मोर्चा काढायची गरज नाहीये. पण एक आहे की जे मोठे धर्मगुरू आहेत, जे बिशप आहेत, जे पास्टर्स आहेत, यांनी एक टीम तयार करून आपला निवेदन लेखित देऊन कलेक्टरमध्ये जाऊन या
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन DCPला IG ला ज्यांना पण आहे ते निवेदन देऊन आपण त्यांना सांगितलं पाहिजे की या गोष्टी घडत आहे. जर याच्या पुढे आमच्या मनुष्यावर किंवा आमच्या पास्टरवर, आमच्या लोकांवर जर हल्ला झाला तर दोषी ते असतील, आम्ही नसणार. भले ते कुठल्या पद्धतीने कुठल्या पण गुटाने येऊन मारलं किंवा काय केलं. आता पुष्कळशा लोकांना डायरेक्टली जाऊन हात उचलताय, बरोबर, हा कानूनी गुन्हा आहे. हात उचलणं कानूनी गुन्हा आहे. संविधान सांगत नाही की तुम्ही जाऊन मारा म्हणून. संविधान आपल्याला सांगतं की जिथं ह्या गोष्टी घडतात तिथं स्टॉप करा. आणि ते स्टॉप करण्यासाठी सरकार आहे, पोलीस आहे आणि पुष्कळशे लोक आहे की त्यांच्याद्वारे त्या गोष्टी शांत होऊ शकतात. पण ते निवेदन द्या त्यांना जाऊन. त्यांच्यासाठी आम्ही मोर्चा काढून किती पण केला तर मोर्चानी काही होणार नाहीये. आता मुंबईमध्ये मोर्चा काढला 11 तारखेला, त्याचं काहीच आउटपुट नाही झालं. कोणी मंत्री आलं नाही आणि जे आलं ते घाबरून परत मागे गेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्या संगतीने जिवंत परमेश्वर आहे, जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. लढा आपल्याला आत्म्याच्याच द्वारे करायचा आहे. शारीरिक दृष्टीने ठीक आहे आपल्याला त्रास होतोय, पण तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये उन्नती करून त्यांच्यासाठी प्रार्थना करायचे. आणि जे काही शब्द बोलले गेले, ज्यांनी पण शब्द बोलले गेलेले आहे त्यांच्यासाठी विशेष उपास आणि प्रार्थना करा. आणि नाव घेऊन प्रार्थना करा. बघा त्यांचे गुडघे प्रभूच्या नावामध्ये टेकल्या जाणार म्हणजे जाणार. आमेन. तेच जे मोर्चा काढलाय, जसं आपण विषय केलाय, स्टार्टिंगच आपण केलं धर्मांतर बद्दल. मग आता ज्या लोकांना खरंच कळत नाही की येशू ख्रिस्त काय किंवा ख्रिस्ती लोक काय, मग त्यांना आपण काय सांगणार? बघा, ख्रिश्चन हा धर्म नाहीये, एक सत्य आहे. बरोबर. कारण प्रभू ख्रिस्ताने 14:6 मध्ये सांगितलं की येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. बरोबर. ओके, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की ख्रिश्चन हा धर्म नाहीये. ख्रिश्चन लोकांना ज्याच्या शोध लागला, प्रेषिताच्या कृत्यामध्ये दिलेला आहे, त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांना ख्रिस्ती नाव अंतुख्यामध्ये पहिलेच पडलं. म्हणून ख्रिस्ती हे लोक की या ख्रिस्ती नाव हे देवापासून त्यांना भेटलेलं आहे. या देवाने त्यांना पाचारण केले म्हणून ते ख्रिस्ती आहे. आम्हाला ख्रिश्चन बनायचं नाहीये, मोर्चा काढायचं नाही, आम्हाला कुठल्या तरी गोष्टीमध्ये जाऊन आपल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये. शांतीचा दाता आणि शांतीचा देव आमच्या बरोबर आहे आणि आम्ही शांतीचे लोक आहोत, तर शांतीने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर बरोबर. पण मग काही जरी आपण जसं पहिला विषय धर्मांतर, पॉलिटिशियन जे लोकांना आपण धरलं, आज काही ठिकाणी गावांमध्ये इकडे तिकडे हेट एक पसरतोय लोकांमध्ये, दुसऱ्या धर्मांच्या लोकांमध्ये आपल्या धर्माबद्दल हेट का पसरतोय, आणि मग आपण त्याच्यामधून कसं सुटका पाहू शकतो किंवा त्या गोष्टीतून आपण कसं सुटकारा पाहू शकतो किंवा लोकांपर्यंत आपण सत्य कसं पोहोचू शकतो? आता कसं आहे ना की मी सांगितलं की लोकांनी काय केलंय की मुद्दा घेऊन लोकांना क्रोधित केलेलं आहे. बरोबर, तेच. कारण हा पूर्ण वर्ल्डमध्ये ह्या गोष्टी घडत चाललेल्या आहे. या शब्दावर शब्द, शब्दावर शब्द, मग हा पण तो हे करतो. म्हणजे एकाने सुरुवात केली आणि अनेक लोकांपर्यंत ह्या गोष्टी गेल्या आणि त्याच्यामध्ये काय झालेलं की लोकांवर दबाव आलेला आहे गावामध्ये. बरोबर. की आम्ही प्रार्थना केली तर लोक येतील आणि परत मारतील. म्हणजे विनाकारण, म्हणजे ज्यांना काम धंदे नाही अशा लोकांना फूस लावतात राजकारणातून लोक आणि त्यांना काय करतात, पेटून देतात. आता पास्टर जसं आपण बघितलं धर्मांतराबद्दल, पण आजकाल आपले चर्चेस काय करत आहे? तर चर्च खरंच एक आत्मिक उन्नतीमध्ये वाढत आहे का फक्त मनोरंजनसाठी आजकालचे चर्चेस चालू आहे? नाही, क्वचित चर्चेस असे आहेत की फक्त मनोरंजन आहे. 2-2 तास वाजवणं, हॅमरिंग करणं, लोकांना जास्त प्रमाणात म्हणजे टॉर्चर्स केल्यासारखंच वाटतं. आणि काही चर्चेस असे आहेत की ते आत्मा आणि खऱ्याप्रमाणे सेवा करतात. बरोबर. कारण देवाचं वचन सांगतं, मी मागं पण सांगितलेलं आहे की योहानाचं 4:24 सांगितलं की देव आत्मा आहे, त्याची उपासना करणारी, त्याची आराधना करणाऱ्यांनी आत्मा आणि खऱ्यापणाने केली पाहिजे. आत्मा आणि खरापणा मग फार महत्वाचं आहे. आज काय झालं, खरापणा संपलेला आहे आणि आत्मिक रीतीचं जीवन पण संपलेलं आहे. मनोरंजनपणा जास्त वाढलेला आहे आणि काही पास्टर लोकांना इतकं काही टॉर्चर करून त्यांना तिथं दाबून टाकतात. बरोबर.
ते हे पण म्हणतात की आम्हाला काय म्हणा, फादर म्हणा, आम्हाला पिता म्हणा. नाही, मी मागं पण सांगितलं आमचा पिता एकच आहे, तो येशू ख्रिस्त आहे. बरोबर. म्हणून मनोरंजन करण्यासाठी लोक आज जास्त उत्साहित आहे आणि ती मनोरंजन बघण्यासाठी पण लोक जास्त तिथे येतात. पण जिथं सत्य सांगितलं जातं तिथं लोक कमी आहे. बरोबर आहे. कारण देवाचं वचन सांगितलं बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहे. पण जिथं थोडके आहे देवाचं वचन पण सांगितलं की माझ्या नावाने दोघे किंवा तिघे जमतात तिथे मी आहे आणि असतोच प्रभू. म्हणून ती आत्मा आणि खऱ्यापणाने सेवा असली पाहिजे, मनोरंजन करण्यासाठी सेवा नसली पाहिजे. कारण तिथं लोक काय करतात की लोकांना सांगते बघा असं, पण तिथं सत्य नाही. बायबलचं ज्ञान नाहीये. बायबल जे सांगतं ते ज्ञान नाहीये. आणि म्हणून वचनामध्ये दिलं की माझं ज्ञान नसल्या कारणाने लोक नाश पावत आहे. बरोबर, नाश पावत आहे. आणि म्हणून नाश पावू नये म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, माझे भाऊ आहे, माझे बंधू आहे, जे सेवा करतात हे लोकांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना प्रभूच्या वचनात चांगल्या पद्धतीने वाढवा आणि बघा प्रभूचं कार्य चांगल्या पद्धतीने होईल. मग चर्चमध्ये मला असं वाटतं की मनोरंजनपेक्षा वचन सांगणं जास्त गरजेचं आहे. हो, मी तेच सांगतो ना, कारण वचनाचा प्रभाव जो आहे, जी वचन आम्हाला सांगितले गेलेले आहे याचा प्रभाव लवकर पडतो. ज्यावेळेस प्रभूचं वचन जे जे सांगतो ना आपण ते होतं. आता बघा तुम्हाला प्रभूने सांगितलेले साप आणि विंचू उचलण्याचा अधिकार दिला, हे आम्हाला कळत नाही, लोकांना पण कळत नाही. म्हणजे साप आणि विंचू कोणते दुसऱ्याच लोकांचा विचार करतात ते शारीरिक दृष्टीने. आत्मिक दृष्टीने जर म्हटलं साप आणि विंचू म्हणजे दुष्टाचे सर्व जळते बाण येशूच्या नावामध्ये आम्हाला तोडायचं आहे. बरोबर. म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण देवाचं वचन वाचणं गरजेचं आहे. आणि या देवाच्या वचनाचं पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र शास्त्राचं विश्लेषण लोकांना चांगल्या पद्धतीने भेटलं पाहिजे. आणि म्हणून मी मागे सांगितलं की लोकांचं ज्ञान म्हणजे बायबलचं ज्ञान नसल्यामुळे लोक नाश पावत आहे. म्हणून त्यांच्यावर तुम्ही जास्त अधिकार गाजू नका. तुम्हाला दिलेली सेवा इमान आणि सच्चानी करा, बघा तिथं फळ आल्याशिवाय राहत नाही. बरोबर बरोबर. म्हणजे जेव्हा आपण कधी पण जसं आपण चर्चमध्ये जातो तर मग आपण तिथून काहीतरी शिकून यायला पाहिजे. हो, आहे की नाही? फक्त त्या दिवसासाठी चर्चला नाही जायला पाहिजे, पण जो आपला पुढचा आठवडा आहे तो काहीतरी एक शिक्षणामध्ये आपण घालवायला पाहिजे. एकदम बरोबर आहे. कारण कसं आहे ना, ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये जातो तर प्रभूची उपस्थिती त्या असते. आता कोणाचा 9चा टाइम असतो, बरोबर, कोणाचा 10चा टाइम असतो, कोणाचा संध्याकाळी 6चा टाइम असतो, पण प्रभूची उपस्थिती तिथे असली पाहिजे आणि आम्ही त्या चर्चमध्ये उपस्थितीमध्ये गेलं पाहिजे. लोक काय करतात, एकदम चर्च सुटल्यानंतर आखरी बेलला येतात, आमेन म्हटल्यानंतर लोक पाठीमाग उभा राहतात. काही तर मी बघितले चर्चमध्ये न बसता बाहेर फिरतात, पोरं मोबाईल घेऊन इकडे फिरतात, मोबाईल घेऊन तिकडे फिरतात. ती त्यांचं काही इंटेन्शन नाही चर्च बद्दल. कारण प्रभूचं भवन म्हटलं म्हणजे प्रभूची उपस्थिती आहे त्या ठिकाणी. म्हणून त्या चर्चमध्ये बसलं पाहिजे. तुम्ही चर्चमध्ये कशाला येतात? तुम्ही काय मोबाईल बघायला येतात? पुष्कळसे लोक मागे झोपतात, मस्त घाटघोर झोपतात. तिथं देवाचा सेवक ओरडून सांगतो, अरे तुम्ही ऐका ना त्या गोष्टी, त्याच्याकडे लक्ष नसतं. आणि म्हणून लोक काय ना, देवाचं वचनाचा अभावी नसल्यामुळे लोक नाश पावत आहे. म्हणून त्यांना व्यवस्थित शिक्षा द्या, व्यवस्थित शिक्षण द्या, त्यांना प्रभूच्या सानिध्यात व्यवस्थित त्यांना वाढवा. आहेत भरपूर चर्च आहे, चांगल्या पद्धतीने वाढवतात. मी पुष्कळशा चर्चमध्ये जातो, पुष्कळशा चर्चला भेट देतो, लोक मला भेटतात, मी त्यांच्या संगतीने हितगुज करतो. काही लोक फक्त आपल्या शोकशाही करण्यासाठी काम करत राहिले. बरोबर. म्हणजे मी सांगतो ना, बोलले नाही. एचकेएल मध्ये जर तुम्ही वाचा सदोचे, मी त्यांना बोलवलं पण नाही, पण ते पास्टर आहे. मी त्यांना स्थापित पण नाही केलं तरी ते म्हणतात की मी देवाचा सेवक आहे. म्हणून देवापासून बोलवणं जे आहे, देवापासून जे निवडलेलं आहे ते फार महत्वाचे आहे. आणि म्हणून तुम्ही लोकांना गुमराह करू नका, सत्य वचन सांगा, कारण सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. हे फार महत्वाचं आहे. आमेन आमेन. म्हणजे चर्चचं आज काम आहे, जे तुमच्या चर्चमध्ये जे लोक येतात त्यांना खरी शिक्षण द्यायचं काम चर्चचं आहे आणि शिकणं आपलं काम आहे. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये वाढू तेव्हाच आपण शिकणार. जर आपण फक्त चर्चमध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा एंटरटेनमेंटच चालू आहे, गाणे झाले, थोडंसं आपल्याला काहीतरी एक बोध भेटला, तिथून निघून गेले, मग त्याचा काही अर्थ नसतो, है की नाही? बरोबर आहे. बरोबर. मग जसं आपण बघतो चर्चच्या बद्दल तसं आपण बघतोय, तर मग चर्चेसमध्ये काही चर्चेसमध्ये ताईत हा विषय खूप कधी कधी थोडा कॉन्ट्रोव्हर्शियल होऊन जातो. किंवा काही लोक म्हणतात ताईत फक्त अर्पण, जेव्हा आपण अर्पणाचा विषय काढतो तर तेव्हा त्या काळी
अर्पण जेव्हा लोक देत होते, ताई त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्यांचे अॅनिमल्स किंवा गहू धान जे काही राहायचं ते द्यायचे. मग आजकाल जो व्यवहार चालू आहे तो पैशांमध्ये चालू आहे आणि चर्चचे जे लोक आहे किंवा चर्चेचे पास्टर लोक आहेत ते ताईतवरती जास्त प्रभाव टाकताय. मग ते योग्य आहे का? एक प्रकारे योग्य का आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही बरोबर बोलला प्रश्नाचं की लोकांना भीती दाखवत आहे. हो तेच ना. भीती काय दाखवत आहे की जर तुम्ही ताईत या दशमांश किंवा दान नाही दिलं तर तुमच्या श्राप येतील. बरोबर. असे पण काही लोक शिकवतात. बरोबर. जर तुम्ही दान दशांश नाही दिलं तर मग तुमच्या घरामध्ये आजार उत्पन्न होऊन जातील. बिलकुल. देवाचं वचन असं कधीच सांगत नाही. जर आम्ही देवाच्या वचनाचं पावलांनी लिहिलेलं पत्रामध्ये करिंथकरांमध्ये जर बघितलं तर इथं स्पष्ट दिलेलं आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो. बरोबर. संतोषाने द्या. कुडकुड करून काहीतरी मनामध्ये टाकून तसं किंवा लोक त्यांच्यामध्ये प्रेशर करून नाही दिलं पाहिजे. कारण हे दान प्रभू तुम्ही ज्यावेळेस प्रभूच्या भांडारामध्ये टाकता त्यावेळेस ते दानाचा हात प्रभू बघतो. बरोबर. ते पास्टर लोक किंवा चर्चचे लोक नाही बघत. कारण तुमचा ज्यावेळेस हात त्या थैलीमध्ये जातो ते दिसत नाही तुम्ही किती टाकलं म्हणून, है ना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर एक विधवा आली आणि तिने फक्त 2च दान टाकले. पण तिथले लोकांनी काय म्हटलं, शास्त्री पुरुषांनी काय म्हटलं, अरे हिने एवढं कशाला टाकलं, आम्ही किती टाकलं, असं म्हणजे भेदभाव करायला सुरुवात झाली. बरोबर. पण तिने जे टाकलं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं तिच्याकडे जेवढं होतं तिने तेवढं टाकलं. म्हणजे म्हणायचा अर्थ आहे की दान दशेवर जास्त फोकस करू नका, वचनावर फोकस करा. बिलकुल. प्रभूची सेवा करत असताना तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार असं देवाचं वचन सांगतं. तुम्हाला दान दिल्यावरच तुमचं चेर चालेल का? तुमचं दान दिल्यावरच तुमच्या सगळ्या गोष्टी चालेल का? म्हणजे तुम्ही डिपेंड कोणावर आहे? लोकांवर डिपेंड आहे. प्रभू येशूवर तुम्ही डिपेंड राहा. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही अवलंबून राहा. प्रभूचं वचन सांगतं 7:7 म्हणजे मागं म्हणजे मिळेल. बरोबर. बरोबर आहे का नाही? बरोबर. ज्यावेळेस तुम्ही भजन संहितामध्ये पण दिले की ज्यावेळेस तुम्ही अश्रू गाळून बोलता किंवा अश्रू गाळून तुम्ही देता पण तुम्ही हर्षाने कापणी कराल. म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेस ते देतात त्यावेळेस त्यांना प्रभू आशीर्वादित करतो. म्हणून तुम्ही त्यांना प्रेशराईज नका करू, त्यांना धमकी नका. पुष्कळशे लोक धमकी देतात. मी मागच्या वेळेस पण सांगितलं की लोक जर संडेला दशमांश नाही टाकला तर दुसऱ्या दिवशी पास्टर किंवा पास्टरीन बाई घरी जातात. बरोबर. तुम्ही मागच्या वेळेस संडेला आले चर्चमध्ये दान नाही टाकलं, हा कोणचा खेळ आहे? तेच हा कोणचा प्रकार आहे? म्हणजे तुम्ही खाली पाडून तुम्ही काय करत आहे? लोकांवर प्रेशराईज करत आहे. तुमचं पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही पास्टर आले. तुमच्या पोटाची खळगी भरावं म्हणून तुम्ही देवाची सेवा करत आहे. हे कदापि करू नका. देवाचं वचन स्पष्ट सांगतं की जर तुम्ही असं कराल तर तुमच्यावर मोठा बायबलचे सर्व आज्ञा दिलेले आहेत ते सर्व तुमच्यावर येतील. बरोबर. म्हणून तुम्ही आता पण सावधानाने सावधपणाप्रमाणे तुम्ही लोकांना देवाचं वचन शिकवा. पण ताईत म्हणजे फक्त पैसे टाकणंच किंवा काय नेमकं ताईत म्हणजे काय त्याला आपण कसं सांगणार? ताईत अनेक प्रकारचे असतात. पूर्वी जसं होतं आता लोक हंगामाचा सण पाहतात. काही ठिकाणी हंगामाचा सण पाहतात. पण त्या हंगामाच्या सणामध्ये आता समजा जर मी शेतकरी आहे तर माझ्या शेतामध्ये जर 10 टन म्हणजे 10 टन जर माझ्या शेतामध्ये काही झाले, धान्य झालं किंवा काही पण झालं, मी त्याच्यातला दशमांश काढून म्हणजे 1 टन मी काढून त्या चर्चमध्ये देऊ शकतो. बरोबर. पूर्वी असं होतं. आता काय झालंय, मॉडेल जमाना, मॉडेल लोक, बरोबर आहे ना. मी जितकं दान टाकल तितकं मला वर्चस्व. पुष्कळशा लोकांमध्ये आता बघा याकोबच्या पत्रात दिलं की एखादा सोन्याची अंगठी घालून आलेला असला, श्रीमंत असला तर तुम्ही पहिल्या रो मध्ये त्याला बसवता, है ना. ओके. आणि मग बाकीचे काय टाकत नाही का? ते पण टाकतात ना. म्हणजे त्यांना दुसरा रो, तिसरा रो. पण तुम्ही भेदभाव करू नका. म्हणजे पूर्वी जे लोक टाकत होते ते दान दशमांश कशा पण प्रकारे देत होते. कोणी कपड्याच्या माध्यमातून, कोणाचा कपड्याचा धंदा आहे तर कपड्याच्या माध्यमातून देत होते. म्हणजे तुम्हाला प्रभूला खुश करायचे आहे, मनुष्याला नाहीये. तुम्ही प्रभूसाठी काय करता ते फार महत्वाचं आहे ना. पुष्कळशे लोक केळाचे बाग लावले त्याच्याद्वारे ते प्रभूचा दशमांश देऊ शकतात. आता पैसेच टाका म्हणतात. पैशामुळे सेवा आहे, पैसे दिलं तर सेवा होईल. मग तुम्ही कुठल्या देवाची सेवा करताय? बरोबर. एक उदाहरण देतो, थोडस वेळ घेतो. उदाहरण देतो. ज्यावेळेस मोशाला प्रभूने निवडलं, काय दिलं त्याला? पैसे दिले नाही, थैलीमध्ये त्याला एक काठी दिली. ते सामर्थ्य त्याला दिलं
तिथं बरोबर. जाऊन माझ्या लोकांना सोडून आण. हम्म. ज्यावेळेस त्यांनी तिथं गेला, तिथं सोडून आणलं, त्यांनी 10 चिन्ह तिथं केले आणि 10व्या चिन्हामध्ये प्रभूंनी त्यांना त्या फारोला मनामध्ये टाकलं की यांना जाऊ दे. त्यांनी कुठली थैली घेऊन नाही गेला. नाही. त्या लोकांना सांगितलं की तुम्ही पैसे टाका. आता 40 वर्ष ज्यांना 11 दिवस लागणार होते, 40 वर्ष फिरले, त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता भासली का? नाही. तो जाऊन प्रार्थना करत असला मोसे म्हटला, प्रभू यांना आता भूक लागली, पैसे नाही आहे, कुठून तरी पैसे दे, पैशाचा वर्षाव का, असं म्हटलंय का? नाही. प्रभूने वर्षाव केला जेवणाचा. जेवण. त्यांच्या पोटाची खळगी भरली, त्यांचे कपडे फाटले नाही का? कारण प्रभूची उपस्थिती त्यांच्या बरोबर होती. आमेन. उपस्थिती फार महत्वाची आहे. बरोबर. प्रभू येशू ख्रिस्ताचे पवित्र आत्म्याची उपस्थिती जर तुमच्यामध्ये असले तर तुम्हाला कुठल्याच गोष्टी कमी गती होणार नाही. म्हणून येशूचं वचन, प्रभूचं वचन पण सांगते योहानाच्या शुभवर्तमानामध्ये की माझ्या नावाने, येशूच्या नावाने तुम्ही जे काय मागाल तुम्हाला मिळेल असा विश्वास ठेवा. बरोबर. म्हणून तुम्ही त्यावर फोकस करू नका. वचनाद्वारे परत सांगतो, बायबलचं वचन त्यांना शिकवा, पश्चाताप शिकवा, की तुम्ही पश्चाताप कराल तरच तुम्ही स्वर्गात जाणार. तुम्ही पश्चाताप करणार नाही तर स्वर्गात जाणार नाही. बरोबर. प्रवेश ख्रिस्ताची सुरुवातच ती पश्चाताप करा स्वर्गाच्या राज्यात जवळ आहे. म्हणून ताईतवर जास्त लोकांनी फोकस करू नये, दान दशेवर जास्त फोकस करू नये. जिथं पैसा आला तिथं क्रोध आला, जिथं क्रोध आला तिथं नाश आला आणि नाशासाठी आपण सैतानाला वाव देत राहिलो. म्हणून प्रभूला जागा द्या आणि प्रभूची महिमा करा. आमेन. म्हणून जे काही मागाल असं दिलेलं आहे. असं नाही की तुम्हाला आता हेच पाहिजे, जे काही मागाल असं म्हटलेलं. गुडघे टेका, प्रभूला बोला, प्रभू याची गरज आहे. अशा पुष्कळशा लोकांना टेस्टमनी आहे, लोकांच्या जवळ त्या साक्षी आहेत की माझ्याकडे मी असं होतो आणि मी प्रार्थना केली, मला भेटलं. बरोबर. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टी आहेत. आमेन. जसं आपण आता बघितलं ताईत बद्दल, तसे आता चर्चचाच विषय आपला चालू आहे. तर चर्चमध्ये जसं काही लोक येतात, काही युथ लोक जे येतात, आजकालच्या युथला असं झालेलं आहे की ते सांगतात की मी स्पिरिच्युअली तर चांगलं आहे, मी स्पिरिच्युअली तर मी देवाला मानतो, म्हणजे मी आत्म्याने देवाला मानतो, पण मग मी माझा रिलिजनला नाही मानणार. काही काही लोक असे. तर मग याच्यावरती तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? आत्म्याने मी मग सांगितलं की देवापासून जे निवडलेले आहे किंवा देवापासून जन्मलेले ते देवाचे आहे. बरोबर. आणि ज्या शरीरापासून जन्मले ते सैतानापासून जन्मले ते सैतान. जे देवापासून निवडलेले ते देवाचे आणि सैतानापासून निवडलेले ते सैतानाचे. बघा, आपल्याला लक्षात घ्यायचंय की जो ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना व्यक्ती तो आत्मिक रीतीने चालतो की शारीरिक दृष्टीने चालतो, तर ते आम्हाला त्याच्या फळावरून ओळखलं जातं. बरोबर. म्हणून तुम्ही आणि मी त्याला बोलू नाही शकत की तो आत्मिक रीती चालला, किंवा तो पण नाही बोलू शकत की मी आत्मिक रीतीने चालतो, शारीरिक रीतीने चालत नाही. हे गलत आहे. 2 प्रकार आहे, 9 फळं आणि 9 दान. 9 फळं म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सौम्यता, इंद्रिय, सर्व काय प्रेमामध्ये चालत आहे का, तो नम्रता आहे का, त्याच्या जीवनामध्ये कार्य प्रभूच्या द्वारे आहे का, ते दिसून येतं. म्हणजे तो ख्रिस्ती आहे, ख्रिश्चन नाही. म्हणून शारीरिक दृष्टीने लोक चालतात आणि म्हणतात आम्ही आत्मिक दृष्टीने चालतात. मला सांगा ना, असा कोण व्यक्ती आहे की तो मोबाईल बघतच नाही? असा कोण व्यक्ती की तो टीव्हीला हातच लावत नाही, रिमोटच चालवत नाही? मग तो आपण कसं म्हणू शकत तो आत्मिक आहे? तरुणांचं काय खूळ झालेलं आहे. प्रत्येक तरुणाला चांगला मोबाईल पाहिजे. का बरं पाहिजे? मग तो जर आत्मिक आहे, तो आत्मिक रीतीमध्ये चाललेला आहे एखादा तरुण या तरुणी, मग मोबाईल कशाला पाहिजे? मग तो मोबाईल नाही पाहिजे आहे तर मग त्या मोबाईल मध्ये देवाचंच बघा ना. बरोबर. दुष्टाचाराची कामं कशाला बघतात? बरोबर. पुष्कळशे तरुण चर्चमध्ये एकदम धार्मिक दाखवतात आणि घरी 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपल्या रूम मध्ये बसून तो मोबाईल चालवतात. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी दिसतात. सैतान माइंड फिरवतो, डोक्यामध्ये अनेक विचार टाकतो. मग तो सेक्सुअल पण बघू शकतो, बरोबर, शारीरिक पण बघू शकतो आणि स्वतःला त्यामध्ये काय करतो, अविश्वासी ठरून जीवनामध्ये नाश करतो. मग आपण त्याला कसं बोलू शकतो की तो आत्मिक गोष्टीमध्ये चाललेला आहे? बिलकुल. बघा ना, आता मोबाईलचा रेंज बघा 15,000च्या वरतीच आहे. बरोबर. आणि 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत मोबाईल आहे. लोकांना 2 लाखाचे मोबाईल पाहिजे. म्हणतात ना, घर में आटा आम्हा पुरी पका, तसं गतंतर झाली. म्हणून त्या पद्धतीने ह्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये चालायचं असेल तरुणांनी, तर आपलं जीवन प्रभूला पहिले समर्पण करून आपल्या जीवनाची पडताळणी करून प्रभूमध्ये भरपूर रीतीने वाढलं पाहिजे. बायबल रीड केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, स्तुती आराधना केली पाहिजे, तर त्याच्या जीवनामध्ये कार्य होईल. म्हणून शारीरिक आणि आत्मिक गोष्टीमध्ये त्यांनी आपला विचार नाही केला की मी असा आणि मी तसा आहे. 9 दान. जर तरुणांना
जे तरुण आजकाल भटकले तर त्यांना गरजेचं आहे की बायबल वाचणं हो. आणि त्यांना गरजेचं चर्चला येणं. पण आजकाल जे युथ जे आपले आहे ते का भटकत आहे? युथ याच्यामुळे भटकत आहे की त्यांना शिक्षण योग्य नसल्यामुळे भटकत आहे. पुष्कळ मी मगाशी ते सांगितलं की पुष्कळशा चर्चेसमध्ये फक्त रीतिरिवाजप्रमाणे लोकांना गाईड करत आहे. वचनाच्या अभावी लोकांना गाईड करत नाही, म्हणून लोक नाश पावत आहे. त्यांना ख्रिस्ताचं वचन काय, मेन डीपली वचन काय, डीपली वचनामध्ये कसं चालायचं आहे ते शिक्षण देणं गरजेचं आहे. ते फक्त रविवारी येणार, काहीतरी ऐकणार, या कानाने ऐकून या कानाने सोडून द्या, हप्ताभर काहीच नाही, म्हणजे काहीच ॲटिट्यूड नाहीये चर्चमध्ये पण नाही, स्वतःमध्ये पण नाहीये. आता एखाद्या तरुणाने जर वचन ऐकलं, त्यांनी 2 जणांना सांगितलं पाहिजे, अरे मी चर्चमध्ये गेलो होतो, बरोबर, मला आज असं वाटलं की प्रभूने माझ्या संगतीने हे वचन शेअर केलं आणि ते माझ्यासाठीच होतं. असे क्वचित लोक आहे, पण त्यांनी स्वतःने लोकांना सांगितलं पाहिजे की देवाने मला माझ्या संगतीने बोलला, देव तुझ्या संगतीने पण बोलला, तू पण चर्चला येऊ शकतो, देवाचं प्रेम जाणून घेऊ शकतो, पश्चाताप करू शकतो. तुझ्यामध्ये जर वाईट व्यसन असेल तर प्रभू येशू दूर करेल, आम्ही दूर करणार नाही. हे फार महत्वाचं आहे. बरोबर, म्हणजे तेच जसं आपण पहिलं बघितलं की चर्चचे जे पास्टर लोक आहे, जे एल्डर्स लोक आहेत, त्यांचं काम आहे युथला चर्चमध्ये धरून ठेवणं. कारण की जर त्यांनी चर्चमध्ये जर नीट जसं मनोरंजनपेक्षा आत्मिक जर गोष्टींकडे लक्ष दिलं तर चर्च वाढणार आणि युथ आपली वाढणार आहे ना. हो, बरोबर. मग जसं आपण चर्चचाच बघतोय मुद्दा, तर चर्चमध्ये काही काही जे पास्टर लोक असतात ते भविष्यवाणी करतात आणि काही काही त्याच्यावरती लोकांचा विरोध पण असतो की भविष्यवाणी वगैरे काही नसतं. तर मग तुम्हाला त्या गोष्टीवरती काय वाटतं की भविष्यवाणी जे करतात ते खरंच योग्य आहे की अयोग्य आहे? एक तर पहिल्यांदा प्रश्न विचारला, मी सांगू शकतो योग्य पण आहे, बायबलच्या अनुसार मी सांगू शकतो. जसे भविष्यवक्ता बायबलमध्ये होते, शमूएल भविष्यवक्ता होता, बरोबर, एशिया भविष्यवक्ता होता, एशकल भविष्यवक्ता होता, ते होऊन गेले. त्यांना उद्याचं काय होणार होतं अगोदरच पवित्र आत्मा किंवा पिता परमेश्वर त्यांना सांगायचा. आजकाल काय झालं, भविष्य सांगता पण ते पुरे होत नाही. मग आपण काय म्हणू शकतो की खोटे भविष्यवक्ता, बरोबर है ना. बरोबर, मग प्रभूचं वचन सांगितलं, माझ्या नावाने खोटे भविष्यवक्ता तयार होतील, पण त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रत्येक गोष्टी वाचत असताना ते काय बोलतो त्याचं लक्ष आम्हाला घेतलं पाहिजे. म्हणून आजकाल लोक भविष्यवक्ता, मी प्रॉफिट आहे, मी अपॉस्टल आहे, मी असा आहे, मी तसा आहे, ते प्रकट करू नका. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता आणि सडनली प्रभू दाखवतो, भविष्य आहेत पूर्ण झाले, काही पास्टरद्वारे होत आहे, कारण ते कमेंडमेंट आहे प्रभू संगतीने त्यांचं, आणि प्रभूंनी त्यांना कमेंडमेंट केलंय की तू जे काय बोलल ते मी तुला करणार आहे. असे भविष्यवक्ता पण आहे, पण असे आजकाल एवढे भविष्यवक्ता खोटे निघालेले आहे की लोकांना गुमराह करत आहे. हे भविष्य माझे मी सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळेस मी तुझ्या, आता मागच्या वेळेस मी काही लोकांचं ऐकत होतो की काही पास्टर म्हणतो, मी तुमच्या घरात आलो, तुमच्या घरात हे बघितलं, तुमच्या घरात तुम्ही अशा झोपले होता आणि माझ्या आत्म्याने मी तिथं आलो. काही काही नंबर सांगतात, बरोबर, नंबर सांगतात, तुमचे नंबर असे, नंबर तसे. मी त्याच्यावर आहे ना विरोध नाही करत आहे, त्यांचा प्रतिपद त्यांना, पण ह्या गोष्टी सांगू नका की त्याद्वारे लोकांना गुमराह होऊ शकतील आणि लोक नाशाच्या मार्गात जाऊ शकतील. पुष्कळसे सांगतात, जा तुम्हाला मी सांगतो उद्या तुमचं असं असं होणार, उद्या येऊन जातो, परवा पण येऊन जातो, काहीच होत नाही, काहीच होत नाही. पण माझं सांगणं एक आहे, जर देवाने तुम्हाला जर खरंच सांगितलेलं आहे की हे गोष्टी सांगा तर तुम्ही सांगू शकता. आपल्या मनाने, आपल्या विचाराने, आपल्या बुद्धिमत्ताने जर सांगत बसलं तर शून्य आहे, तिथं काहीच नाही. म्हणून प्रभूचं वचन जे लोकांना शिकवायचं आहे ते योग्य रीतीने शिकवा, आणि भविष्यवक्ता जर आहे तर भविष्यवक्ताचं पाचारण वर्तून आहे तर तो ते भविष्य करू शकतो. आता प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर येशूने भविष्य केलं, बरोबर, 750 वर्षापूर्वी भविष्य केलं, मग येशू ख्रिस्त आला ना, राईट, आणि ते भविष्य पूर्ण झालं. मग तसं जर भविष्य असेल, आता समजा एखादा आजारी आहे, जा तुला येशूच्या नावाने मी सांगतो की तू बरा झालेला आहे, भविष्यवक्ता त्यांनी भविष्य केलं ते पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण होऊन जातं, बरोबर. मग ते भविष्य केलेले असलेला तो व्यक्ती प्रभूच्या दयाने केला. पण खोटे भविष्य पण आहेत, आता सांगितलं की खरे पण आहे, खोटे पण आहे, म्हणून त्याला ओळखणं महत्वाचं आहे, बरोबर. आम्ही त्याला ओळखणं महत्वाचं आहे की हा खरा भविष्यवक्ता आहे की हा खोटा भविष्यवक्ता आहे. कारण खोटे भविष्यवक्ता पैशाच्या लोभासाठी भरपूर काय भविष्य करत आहे, बरोबर बरोबर.
म्हणून मी तुम्हाला सांगतो बघणाऱ्यांनो, तुम्ही जर ह्या गोष्टीवर जर तुम्ही त्याचे काय म्हणतात त्यांच्या अधीन झाले असेल तर तिथून निघा, आपल्या खोलीत जा, बायबल वाचा, प्रार्थना करा, प्रभू तुम्हाला सहायता करील. कारण ते फार महत्वाचं. खरंच पास्टर पुन्हा तुमचे धन्यवाद करतो. तुम्ही आज आले तुमचा वेळ काढून आणि जे तुम्ही आपल्यासोबत शेअर केलं ते खरंच खूप महत्वाचं होतं आणि ते मुद्दे आपल्याला मांडणं आणि लोकांसोबत शेअर करणं गरजेचं होतं. तर आपले शेवटचे 2 प्रश्न. एक प्रश्न तुम्हाला माहिती आहे की तुमचा एक आवडता बायबल वर्स काय आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. मग आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. माझा बायबलचा वर्ड आता एक दुसरं मी देत आहे. मागच्या वर्षी दिलं होतं पण एक सुंदरसं वर्ड आहे. ते लोकाला त्याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीचं बोध भेटल. तो योहान 3:16 मी सांगू शकतो. आमेन. कारण योहान 3:16 जे वचन आहे ते हार्ट टच आहे. मला बिली ग्रॅमचं आठवतं, त्यांनी 3:16 योहान 3:16वरच कितीतरी आत्मे प्रभूमध्ये आणलेले. म्हणून मी तेच वचन सांगतो की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंतकालचा स्वर्ग प्राप्त होईल. आमेन. आमेन, आमेन, आमेन. आणि एक शेवटचा प्रश्न युथला धरून असतो, पण थोडासा एक वेगळा प्रश्न, जे आजकाल जी पिढी भटकलेली आहे आणि आज बायबल त्यांनी सोडलेले आहे, आज चर्चमध्ये जे आत्मा म्हणजे आत्मिक गोष्ट सोडून बाकीची जी गोष्टी चालू आहे, म्हणजे जसं काळ चालू आहे आपला, पण मग खरंच आपलं येशू येणार आहे का? किंवा आपले जे लोक आहेत त्यांनी येशूची वाट बघायला पाहिजे का? हो, हे सत्य आहे की येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला स्वर्ग रवाना जाण्याची वेळ आली त्यावेळेस तिथे एक शब्दाचा उच्चार झाला. गालिलेंनो, यरुशलेमनो त्यांना सांगितलं की जसा येशू वरती जात आहे तसाच तो पुन्हा येणार आहे. म्हणजे आतापर्यंत स्वर्ग बंद नाही केलेलं आहे, स्वर्गाचे दार जे बंद नाहीये, येशू पुन्हा येणार आहे. कोणासाठी येणार आहे? ज्यांनी येशूला स्वीकार केलं, ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात, म्हणजे बायबलमध्ये नाही, जीवनाच्या पुस्तकात जे प्रभूच्या हातात राहणार आहे, त्याच्या सर्वांचा न्याय करायचा अधिकार त्याच्याकडे आहे, आपल्याकडे नाहीये. आपण फक्त सेवा करू शकतो. देवाच्या वचनामध्ये त्याच्याकडे जो जीवनाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जर नाव नाहीये तर तो त्याचं जीवन काय होणार ते वचनामध्ये दिलेले. पण येशू हा नक्की येणार आहे आणि येशू येण्याच्या अगोदर अनेक गोष्टी घडणार आहेत. राज्यावर राज्य, भूकंप, दुष्काळ, नोहाच्या काळात जसं घडलं तसं आता पण घडणार आहे. म्हणून मी लोकांना हे सांगतो की येशू येणार आहे, म्हणून स्वतःची तयारी करा. जर तुम्ही स्वतःची तयारी करणार नाही तर येशू येऊन जाईल आणि तुम्ही तसेच तिथं राहणार. म्हणून येशूचं येणं लवकर आहे, जवळ आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी बायबल जे लिखित आहे तेच घटना घडत आहे. तुम्ही म्हणाले त्यांनी असं केलं तर तसं करत नाही. बायबलने सांगितल्याप्रमाणे मत्तेमध्ये सांगितलं, 4 सुवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे. मत्ते, मार्क, लूक, योहान मध्ये 4 सुवर्तमानाने सांगितलं की येशू येणार आहे आणि येशू ख्रिस्ताने स्वतः नाही. शिष्याने विचारलं, ज्यास येशू तुमचं दुसरं येणं होईल त्यास काय चिन्ह असेल? बरोबर आहे. पण प्रभू ख्रिस्ताने काय म्हटलं? हे चिन्ह असतील, जागोजागे भूकंप होतील, दुष्काळ होईल, महामारी येतील, राज्यावर उलटेल, है ना, या सगळ्या गोष्टी घडतील. पण त्यावेळेस तुम्ही हादरून जाऊ नका, हा शेवट होणार नाही. कारण ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस जे निवडलेले आहे मी त्यांना वरती घेऊन जाईल. म्हणून स्वतःची तयारी करा, आत्मिक गोष्टीची तयारी करा. आणि येशू ख्रिस्त हा एक दुल्हा म्हणून येणार आहे, म्हणजे वर म्हणून येणार आहे. आम्ही त्याची वधू आहे, म्हणून आम्हाला सजायचं आहे. आमच्यामध्ये सुरकत्या नसल्या पाहिजे, डाग नसला पाहिजे. आम्ही तसं परिपक्व राहून प्रभूच्या सानिध्यात गेलो पाहिजे, कारण येशूचं येणं फार लवकर आहे. म्हणून एंड टाइम प्रत्येक पास्टर पुष्कळशे युट्यूबला लोक सांगत आहेत येशू येणार आहे, म्हणून पश्चाताप करा, बायबल वाचा, येशूचे येणं फार जवळ आहे. म्हणून आपल्या स्वतःची आत्मिक रीतीची तयारी करायची, आत्मिक रीतीची तयारी करायची. पुष्कळशे लोक शारीरिक रीतीची तयारी करत आहे. बरोबर. तसं करून फायदा नाही. मला एक उदाहरण देऊ शकतो. एक उदाहरण आठवतं. माझी मिसेस जसं प्रभूमध्ये नवीन आली होती, ते प्रत्येक ठिकाणी जायची आणि लोकांना सांगायचे की पश्चाताप करा, येशू लवकर येत आहे. एक दिवस धोबी घाटमध्ये घुसले
आणि त्यांना वचन द्यायला सुरुवात केली. तर त्यांना सांगितलं, प्रभूवर विश्वास ठेवा, येशू ख्रिस्त लवकर येत आहे, तर तयारी राहा. तर मग त्यांनी त्यांचं प्रत्युत्तर काय दिलं, मॅडम आम्ही तयार राहतो, ज्यावेळेस येशू येईल ना त्यावेळेस आम्ही सूट बूट घालून तयार राहू. बरोबर. समजलं? म्हणजे त्यांना ते ज्ञान नाहीये. तुम्ही तशा प्रकारचं सूट बूट घालून किंवा अशा गोष्टी घालून तयार नका राहू. आपल्या आत्मिक गोष्टीमध्ये आपली तयारी करा आणि बघा येशू ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्हाला जायचंच आहे. हे सत्य आहे. आमेन. खरंच धन्यवाद करतो पास्टर, तुम्ही आले आणि खरंच इतकं सुंदर तुम्ही सांगितलं. आणि जे आपले युट्यूबवरती जे लोक बघताय, मी त्यांना सांगू इच्छितो की आपला येशू जो आहे, येशू खरंच येणार आहे आणि जेव्हा तो येणार आहे तेव्हा आपल्याला तयार राहायचं आहे. आणि तो कसा येणार आहे, कधी येणार आहे, ते आपल्याला त्याचं काळ टायमिंग माहित नाही, पण तो लवकर येणार आहे. पण जे काळ जे चालू आहे, जसं आपण बघतो, जसं आजच्या चर्चमध्ये जे चालू आहे, एंटरटेनमेंट जास्त चालू आहे, पण स्पिरिच्युअल ग्रोथ कमी आहे, आत्मिक ग्रोथ कमी आहे. आपल्याला आत्म्याने वाढायचं आहे. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आम्ही आमचं स्वतःचं स्टुडिओ ओपन केलेलं आहे. तर जर तुम्हाला पण ह्या स्टुडिओमध्ये तुम्हाला काही कंटेंट बनवायचं असेल, जर तुम्हाला काही तुमचं पॉडकास्ट शूट करायचं असेल, काहीही जर करायचं असेल, तर आमचं स्टुडिओ अवेलेबल आहे. आमचं स्टुडिओचं नाव आहे द आर्क स्टुडिओ. खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आणि आमचं जे इंस्टाग्राम पेज आहे ते मी खाली लिंक टाकून देईल. प्लीज चेक करा. आणि जर तुम्ही संभाजीनगरमध्ये असेल तर तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट देऊ शकता. थँक्यू.